श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणी बाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवं. हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होते आणि आपल्याला प्रचंड अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. तसेच आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात. आपल्या भोवती सतत देवीचं, शक्तीचं एक वलय चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपल्याला तसेच असंख्य फायदे मिळू शकतात. ते कसे, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाण्यानं खूपच फायदेशीर ठरतं. हे 35 लाभ मंदिरात दररोज जाण्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्यानं एकच नव्हे तर अनेक लाभ मिळतात. तसेच दररोज देवपूजा केल्यानं, भगवंतांसमोर हात जोडून बसल्यानं हे 35 लाभ मिळतात. अनेकदा असं पाहण्यात आलंय की लोक मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी, तर काही जण देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून असलेलं स्थान, जिथं आपण आपले सर्व आदी व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांतपणे भगवंतांच्या चरणांकडे आपण लीन होतो. अशी जागा म्हणजे मंदिर. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणं अत्यंत लाभदायक ठरतं. लोक मंदिरामागे लपलेलं विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवडा व्यतिरिक्त पूजापाठ देखील करत नाहीत. दररोज छोट्या मंदिरात पूजा करणं शुभ मानलं असतं. घरामध्ये मंदिर असणं हे देखील खूप शुभ असतं. त्यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर आरोग्यदायी सुख सुद्धा आपल्याला मिळतात. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नाही. आपण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे मिळतात. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कृपा, आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावं असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि श्री स्वामी समर्थ देखील लिहा. जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो ज्या आपल्या जीवनात अचानक घडणार असतात. जसे की अपमृत्यू, अपघात, हत्या, आत्महत्या यांसारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर राहतील. नंबर 2, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं, ज्यामुळे त्याच्या जवळ नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यांसारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील फिरकत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. नंबर 3, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर कधीही होत नाही. ग्रहपाबधापासून आपली मुक्तता होते. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहाची बाधा, साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. नंबर 4, मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो. व्रत, उपवास आणि पूजा पाठांवर विश्वास ठेवतो. विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. नित्य नियमानं हनुमान चालिसाचा पाठ करावा हे मात्र आवश्यक आहे. नंबर 5, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे ना तर तो भावनांच्या आहारी जातो, ना जास्त कठोर होतो. प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते. तो संतुलित राहतो. नंबर 6, मंदिरात गेल्यानं व्यक्ती योग्य व अयोग्य या गोष्टी समजतो. कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण अगोदरच गाडी जशी वळवतो तसं तो व्यक्ती अगोदरच समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचतो. नंबर 7, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून त्या व्यक्तीचं कधीही काहीही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती आणि वर्तमान लोकांना नाराज करतात. त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर ते पाठीमागून लढत असतात. अंधश्रद्धेच्या श्रेणीत येणारे असे लोक मंदिरात जाणाऱ्या लोकांचं काही बिघडू शकत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधी असे संकट येत नाही जो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं. जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात. मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळते. जर आपण बेरोजगार असाल आणि आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे. आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल.
तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ अशा समस्या राहतच नाही. जर असं काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि शेवटी यशस्वी होतो. अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळे ते तणावात राहू लागतात. ज्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारानं घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही. नंबर 11, दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्याच्याशी भांडण करतात किंवा घरामध्ये जो कलह असतो तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. नंबर 12, सकाळी चालत मंदिरात गेल्यानं व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळं आरोग्यात सुधारणा होते. नंबर 13, मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असंही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्त दोष संतुलित होतो, तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. नंबर 14, मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुलं अर्पण केली जातात, ज्याच्या सुगंधानं आपलं मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगानं अंतःकरणाला देखील शांती मिळते. नंबर 15, मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधानं एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात, तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, की जी आपल्याला जैविक संसर्गांपासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधी वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरात सतत कापुराचा धूर असतो. 16, जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशर प्रमाणे कार्य करते. त्यामुळे आपला रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. आरती किंवा चालिसा जपणे वाचल्यामुळे आपले वाणीदोष दूर होतो. ओमचा उच्चार ऐकल्यानं आपलं चित्त एकाग्र होतं. आरतीनंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असा शंख वाजवणाऱ्याची फुफ्फुसं देखील बळकट होतात. आरतीनंतर देवी देवतांच्या जयघोषणा आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्या बंदीचा संकल्प घेतला जातो व आरती घेतल्यानं आपल्या हाताच्या तळव्यामधील पेशांना दिव्य उष्णता मिळते आणि आपले आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यावर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते, त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो आणि आपली दृष्टी तीव्र आणि तेज होते. आरतीनंतर नमस्कार आणि दंडवत प्रणाम केल्यानं आपल्या मनात विनम्रता तसेच श्रद्धेची भावना जागृत होते. गर्व अहंकाराचा नाश होतो. देवाचं दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवतं. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायची नसते, तर ती डायरेक्ट गिळून टाकायची असते. यामुळे आपले सर्व रोग दूर होतात. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्यानं जिथं आरोग्याचे फायदे मिळतात, तिथंच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र मानले जाते. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते, म्हणून आपण मंदिरात अनवाणी पायानं जात असतो. मनोकामनांची पुनरावृत्ती जेव्हा मंदिरामध्ये होत असते तेव्हा मनोकामना पुन्हा पुन्हा आपण देवाला सांगत असतो, तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, निंब इत्यादी वृक्ष असतात, ज्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबत खूप दिव्यता देखील असते, जे मनाला, मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होते. मंदिरात दिलेल्या दानाचा अनेक लाभ असतात. दान केल्यानं आपल्याला कंजूसपणा राहत नाही आणि आपण प्रत्येक गोष्टींप्रती जबाबदारी बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपण सामाजिक कर्तव्याशी पार पाडत राहतो. मंदिरात गेल्यानं आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते, तसेच अनेक ओळखीही वाढतात. मंदिरात गेल्यानं आपल्याला पंचांग आणि सणांविषयीची माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्यामुळे धार्मिक ज्ञान वाढते, तसेच तिथं जी उपनिषद आणि प्रवचन असतात त्याबद्दलची माहिती मिळते. मंदिरामध्ये व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्यानं आपल्या फुफ्फुसांना, हृदयांना फायदा मिळतो. त्यामुळे प्रतिकार शक्तीचाही विकास होतो. तसेच तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या बिंदूंवर दाब पडतो, ज्या शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळे ज्या अवयवांचा ऊर्जेमध्ये संचार होत असतो
दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केशराचा टिळा लावतो. तर हा टिळा लावल्यानं आपल्याला शांततेचा अनुभव येतो, एकाग्रमध्ये वाढ होते आणि आपल्या मागे आत्म्याचं निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यामध्ये असलेल्या बिंदूंवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात. प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमाशी जोडून आपले वर दैवी शक्तीपर्यंत पोहोचू शकतो. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू शकते. मानसी आणि वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्राथमिकता सोबतच जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर देव तुमचं लवकरच ऐकतो आणि आपली प्रार्थना इच्छा पूर्ण केली जाते. दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यानं मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागरूक होतात, ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, त्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाचा पीएचा वायू द्रव मोजण्याची एकक कमी होते, ज्यामुळे व्यक्तीचा पीएच लेवलवर परिणाम होतो. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. हीच प्रक्रिया आपले रोग बरे करण्यास सहाय्यक ठरते. औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आणला जातो, जो मंदिरात गेल्याने होत असतो. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्यानं शुद्ध करून आचमन करणं आवश्यक असतं. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात. आचमन करण्यापूर्वी 3 बोटं एकत्र करून एकाग्र चित्तानं म्हणजे एकत्र करून पवित्र जलानं शब्द न करता 3 वेळा आचमन केल्यानं महान फळ मिळते. आचमन नेहमी 3 वेळा करावे. आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होतं. मंदिरावर शिखर असतं. शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि परावर्तित किरण तरंग मानवी शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सीला टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरतात. व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जातं. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा आनंद घेतो. जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.